या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। सोलापूर महानगरपालिका अंतर्गत मराठी मुलांची शाळा क्रमांक 28 सुंदरम नगर विजापूर रोड येथे 26 जानेवारी 2026 रोजी 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। मात्र या कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण व प्रतिमेला अभिवादन न झाल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली। या पार्श्वभूमीवर सम्यक क्रांती मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष यशवंत भाऊ गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते अतुल भाऊ नागटिळक यांनी 27 जानेवारी रोजी शाळेला भेट देत मुख्याध्यापकांना याबाबत जाब विचारला। प्रजासत्ताक दिन हा संविधान लागू झाल्याचा दिन असून या दिवशी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व आणि मूल्ये समजावून सांगण्यात आली। याप्रसंगी मुख्याध्यापकांनी सदर बाब ही दुर्लक्षामुळे झाल्याचे मान्य करत आपली चूक स्वीकारली आणि भविष्यात अशा प्रकारची चूक होणार नाही याची ग्वाही दिली। तसेच त्यांनी या बाबीबद्दल सर्व भारतीय नागरिकांची जाहीर माफी मागितली। या प्रसंगी संस्थेचे किशोर चंदनशिवे, भास्कर देडे, सागर साबळे, अभिजित गायकवाड, केदारनाथ छत्रे, अनिल शिंदे, विश्वजित गायकवाड, मिथुन कोंडूर, अनुराग देडे, सम्राट गायकवाड, संदीप गायकवाड, सुरेश जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या घटनेमुळे संविधानिक मूल्यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून नागरिकांच्या सजगतेमुळे शाळेत योग्य ती दुरुस्ती करण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे। सोलापूर महानगरपालिकेची ही प्राथमिक शाळा 28 शाळा क्रमांक 28 या शाळेमध्ये काल प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। परंतु हा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना ज्या भारत देशाचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून या देशाची राज्यघटना लिहिण्याचं काम व त्यांच्या समितीच्या वतीने हे कार्य करण्याचं संपूर्ण काम या समितीला जातं। परंतु वास्तविक पाहता 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं। त्यानंतर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका प्रदीर्घ कालावधीमध्ये अथक परिश्रम घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या मसुदा समितीतील सर्व सहकाऱ्यांनी हा ड्राफ्ट तयार केला, संविधानाची निर्मिती केली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान आपल्या भारत देशाला त्यांनी सुपूर्द केलं आणि 26 जानेवारी 1950 रोजी या संविधानाची अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे आणि या संविधानावरती या देशाचा संपूर्ण राज्यकारभार चालतो। या उपस्थित असलेल्या शाळेतील शिक्षकांना माझी विनंती आहे, आपण आज शिक्षक आहात, सुजाण आहात, आपण विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम करतोय। ज्या महामानवानी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे, निश्चितच त्यांच्यासोबत अनेक सहकारी होते, पण जे काही सहकारी त्यांच्यासोबत होते कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते सहकारी त्यांचं जितकं योगदान संविधान निर्मितीमध्ये देऊ इच्छित होते तितकं त्यांना देता आलं नाही। त्यानंतर हे संपूर्ण संविधान लिहिण्याचं काम हे बाबासाहेबांमध्ये आलं होतं आणि त्यांनी कोणतीही आपली जीवाची पर्वा न करता आपल्या आजारपणात देखील हे भारताचं असं पवित्र असं संविधान पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि या दिवशी जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि कार्याचा आपल्या शाळेतील शिक्षकांना जर विसर पडत असेल तर अतिशय ही खेदजनक बाब आहे। ही गोष्ट आम्हाला काल निदर्शनास आली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।